लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील नागरसोगा गावच्या सरपंच सरोजा भास्कर सूर्यवंशी यांना नालंदा ऑर्गनायझेशन तर्फे देण्यात येणाऱ्या सह्याद्री रत्न आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। गेल्या 5 वर्षांत नागरसोगा गावात पाणी पुरवठा, वीज, रस्ते तसेच महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या विकास कामांची दखल घेत पुण्यात आयोजित पुरस्कार सोहळ्यात त्यांचा गौरव करण्यात आला। यावेळी सरोजा सूर्यवंशी यांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्या माध्यमातून गावात विकास कामे करता आल्यामुळे हा पुरस्कार मिळाल्याचे सांगितले। पुरस्कारानंतर ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। नमस्कार, मी सरपंच सरोजा भास्कर सूर्यवंशी, राहणार नागरसोगा, तालुका औसा, जिल्हा लातूर। आज पुणे येथे मला नालंदा संस्थेच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्कार मिळाला। तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार साहेब हे आमच्या गावावर खूप प्रेम आहे आणि त्यांच्या वतीनेच आम्हाला निधी मिळाला, म्हणून आम्ही गावचे काम करू शकलो, म्हणून हा नालंदा संस्थेच्या वतीने हा पुरस्कार मिळाला। हा पुरस्कार माझ्या एकटीचा नसून माझ्या ग्रामपंचायतचे उपसरपंच व माझ्या ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व ग्रामसेवक आणि माझ्या गावचे सर्व ग्रामस्थ यांच्या सर्वांच्या आम्हाला साथ होती, म्हणून हा पुरस्कार मला नालंदा संस्थेने दिला। येणाऱ्या काळातील जास्त विकास कामे करण्याचा आमचा संकल्प आहे। नमस्कार, काल आमच्या ग्रामपंचायतला नालंदा संस्थेच्या वतीनं सह्याद्री रत्न आदर्श पुरस्कार, सरपंच आदर्श पुरस्कार मिळालेला आहे। या पुरस्कार मिळण्यामागे आम्ही माननीय अभिमन्यू पवार साहेब यांच्या माध्यमातून गावात अनेक विकासाची कामे केलेली आहेत, भरपूर असे कामे केलेली आहेत आणि हे काम करण्यासाठी आमचे ग्रामपंचायतचे उपसरपंच बंडू मसलकर, ग्रामसेवक चौधरी साहेब व सर्व ग्रामपंचायतचे सदस्य व ग्रामस्थाच्या वतीनं ग्रामस्थांनी सहकार्य केल्यामुळे आम्ही गावचा विकास करू शकलो। पुढे येणाऱ्या काळामध्ये आणखी भरपूर विकास कामे करू आणि याच्यापेक्षा चांगले पुरस्कार आपल्या ग्रामपंचायतीला मिळवून देण्याचा आमचा संकल्प आहे। जीवन जाधव, NTV न्यूज मराठी, लातूर।